नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जे तयार केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे, त्याला आपण न्यू एज्युकेशनल पॉलिसी असं म्हटलं जातं। बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये दोन प्रकारचे शिक्षण घेण्याकडे कल किंवा शिक्षण प्रणाली आपल्याला दिसत आहे। बऱ्याच वेळा स्टेट बोर्ड किंवा आपण ज्याला महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचं जे शिक्षण गव्हर्नमेंट सरकारमधून भरवलं जातं ते आणि CBSE किंवा ज्याला सेंट्रल बोर्ड असं म्हणतो, अशा दोन प्रकारच्या शाळांमध्ये आपलं वर्गीकरण केलं जात आहे। ज्या विद्यार्थ्यांना CBSE मध्ये कसल्याही प्रकारचं अनुदान नसल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी कडे विद्यार्थ्यांकडे जाण्याचा जो सध्याचा पालकांचा जो कल आहे तो स्टेट बोर्डपेक्षा CBSE बोर्डकडे जाण्याचा कल वरचेवर वाढत जाताना दिसतोय। या सर्व गोष्टीचा राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकारने ह्याचा विचार करून आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स आपल्या समोर येताना पाहिलेले आहे। बऱ्याच वेळा आजपर्यंत पाहायला गेलं तर स्टेट बोर्डमध्ये असणाऱ्या शिक्षकांची एक्सेस होणाऱ्यांची प्रमाण वाढत चाललेलं आहे। त्याचबरोबर पटसंख्या वरचेवर शाळेमधील स्टेट बोर्डमधील कमी होत चालले, काही शाळांमध्ये 0 एवढी सुद्धा संख्या होत चाललेली आहे। त्यामुळं CBSE कडे वाढणारा कल याच्यासाठी राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरण करून बालभारती सारख्या एक सिस्टमॅटिक देणाऱ्या एज्युकेशन प्रणालीला त्यांनी एक जबाबदारी सोपवलेली आहे की जे CBSEचं एज्युकेशन NCERT मधून होत असतं ते NCERTचं एज्युकेशन हे मराठी किंवा इतर भाषांमधून आपल्याला करता येणार आहे। CBSE हे जे असतं त्याचे संपूर्ण जो अभ्यासक्रमाचा जो पॅटर्न असतो त्याला आपण NCERT बनवतो आणि तो इंग्लिशमध्ये असतो। त्यामध्ये मात्र फर्स्ट लँग्वेज हे इंग्लिश असते, परंतु आपली जी प्रादेशिक लँग्वेज मराठी आहे ती मात्र सेकंड किंवा थर्ड असते। स्टेट बोर्डमध्ये जर आपण पाहायला गेलं तर त्या उलट असतं। या ठिकाणी राज्य शिक्षण महामंडळ आपल्याला या प्रकारचं शैक्षणिक सिलेबस देत असतो आणि याच्यामध्ये SSC बोर्ड असं म्हटलं जातं 10वीच्या बोर्डला। ही प्रादेशिक भाषा जी असते आपली मराठी भाषा त्याला प्रथम लँग्वेज फर्स्ट लँग्वेज आणि इंग्लिशला थर्ड लँग्वेज म्हटलं जात असतं। त्यामुळे बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेटमध्ये 10वीपर्यंत शिक्षण आपल्या प्रादेशिक भाषेतून घेतलेलं असल्यामुळं त्यांना इतर एज्युकेशनमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला जायची वेळ येते त्यावेळेस मात्र आपल्याला भाषेचा किंवा शिक्षणातल्या काही गोष्टीचा छोटा मोठा प्रॉब्लेम येताना पाहिलेला आहे। बऱ्याच वेळा आजपर्यंत सर्वे ज्यावेळेस राज्य सरकारनं केला त्यावेळेस CBSE मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो सक्सेस रेशो आहे किंवा यश संपादन होण्याचा रेशो किंवा गुणोत्तर प्रमाण जे आहे ते स्टेट बोर्डपेक्षा जास्त प्रमाणात आलेलं असल्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्यासाठी 2024 पासून आपल्याला याच्याबद्दल विचार केला गेलेला आहे आणि 2025च्या नवीन वर्षापासून सुरू होणारी ही नवीन शैक्षणिक धोरण हे आपल्यासाठी होणार आहे। बऱ्याच वेळा स्टेट बोर्डमध्ये शिक्षण दिले जाणारे जे शिक्षक आहेत ते खूप चांगल्या क्वालिटीचं किंवा टॉप एज्युकेशन देताना आपण वरचेवर गेल्या 5 वर्षापासून शिक्षकांमध्ये चांगल्या प्रकारचं एज्युकेशन देण्याकडे कल आहे, परंतु जी क्वालिटी पाठीमागच्या स्टेट बोर्डची होती त्यापेक्षा गेल्या 5 वर्षांमध्ये स्टेट बोर्डमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी मनावर घेतल्यामुळे अगदी CBSE पेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील स्टेट बोर्डमध्ये मिळताना दिसत आहे। तरी सुद्धा जो पॅटर्न आहे तो CBSE पॅटर्न आपल्याला जे काही राज्य शिक्षण महामंडळामध्ये तो एज्युकेशन इन्क्लूड नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना काही ठराविक जो पॅटर्न सेंट्रल बोर्डचा आहे त्याला दिल्ली बोर्ड म्हणतो त्याचा पॅटर्नचा अभ्यासक्रम किंवा सिलेबस हे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या जे काही राज्य शिक्षण मंडळाने आपल्याला जो काही बालभारतीकडून दिलेला शिक्षण जो काही सिलेबस आहे ह्या सिलेबसमध्ये आणि याच्यामध्ये फरक असल्यामुळे जे विद्यार्थी CBSE मधून एज्युकेशन घेताना दिसत आहेत गेल्या 10 ते 15 वर्षापासून पाहायला गेलं तर CBSE मधून एज्युकेशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर किंवा आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती
जास्त यश येताना दिसलेलं आहे। त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रायव्हेट असून सुद्धा CBSEकडे जाणारा कल वाढत चाललेला आहे। या सर्व कलाकडेचा विचार करता स्टेट बोर्डमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना CBSEचा अभ्यासक्रम आपल्याला 2025 पासून सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर स्टेट बोर्डमध्ये असणाऱ्या 0 किंवा त्यापेक्षा जे काही पटसंख्या किंवा विद्यार्थी संख्या आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा 100% प्रयत्न केला जाणार आहे। नीट ह्या वर्षी 2025 पासून पहिलीपासून CBSEचा पॅटर्न सुरू होईल। त्याच्यासाठी प्रशिक्षण नवीन शिक्षकांना किंवा शिक्षण देणाऱ्या सर्व वर्गांना ह्या नवीन अभ्यासक्रमासाठीचं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि 2026 पासून मात्र इतर सर्व वर्गांसाठी आपल्याला CBSEचा पॅटर्ननुसार CBSE मधील अभ्यासक्रम आणि स्टेट बोर्डमधील अभ्यासांचं हायब्रिड करून आणि त्याचं मराठीमधून किंवा प्रादेशिक भाषेमधून किंवा शास्त्र विषयाचं असणारं जे काही एज्युकेशन आहे ते त्याच्याच भाषेमध्ये करण्याचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट 2025 पासून राबवला जाणार आहे। बऱ्याच वेळा या गोष्टीवरती 2024 पासून याच्यावरती विचार केला गेलेला होता आणि याला आपण न्यू एज्युकेशनल पॉलिसी किंवा नवीन शैक्षणिक धोरण असं म्हटलं जातं आणि हे मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या मार्फत होत असतं। 2025 पासून CBSE आपल्याला एज्युकेशन मिळणार आहेत। त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हे जे 3री पासून ते 12वी पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये बदल होणार असण्याचं संकेत राज्य सरकारमधून आपल्याला देण्यात आलेले आहेत। शालेय शिक्षण आराखडा तयार होणार आहे। हा शालेय शिक्षण आराखडा इथून पुढे मे महिन्यापासून इम्प्लिमेंट केला जाणार आहे। ही सर्वात महत्त्वाची टॉपिक आहे। राज्य शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अभ्यासक्रम आराखडा जाहीर करून मे 2024 पासून त्याच्या संदर्भात असणारा संपूर्ण ड्राफ्ट जो आहे तो जाहीर झालेला आहे। त्यामुळे त्याच्याबद्दलचं इम्प्लिमेंटेशन 2025 पासून 100% होऊ शकतो। स्टेट बोर्डचे वेळापत्रक हे CBSE प्रमाणे बदल करून त्याच्या शिक्षणामध्ये किंवा संपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या एज्युकेशनमधल्या पॅटर्नमध्ये आणि त्याचं जे वेळापत्रक आहे ते बदल करण्यात येणार आहे। CBSE आणि स्टेट बोर्डचं बऱ्यापैकी अभ्यासक्रमाचं चेंज करण्यात येणार आहे। ह्या सर्व गोष्टी अनुदानित अभ्यासक्रमात विनाअनुदानित किंवा राज्य सरकार चालू करत असणाऱ्या सरकारी खाजगी अनुदानित विनाअनुदानित अभ्यासक्रमातील असणाऱ्या सर्व शाळांमधून आपल्याला CBSEचं एज्युकेशन आपल्याला मिळणार आहे। हा नवीन शैक्षणिक धोरण हे कशासाठी सुरू करण्यात आलेलं आहे की ज्या वरचेवर विद्यार्थ्यांकडे 12वी पर्यंत स्टेट बोर्डमध्ये घेणाऱ्या विद्यार्थी आणि स्टेट बोर्डमध्ये घेणाऱ्या CBSE मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावरती ज्यावेळेस ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंबहुना वेगवेगळ्या सेंट्रल लेवलच्या एक्झाम्समध्ये सक्सेस मिळण्याचा रेशो हा CBSE मध्ये जास्त पाहण्यात आलेला आहे आणि हा राज्य शिक्षण मंडळाने याचं नोटीस केल्यामुळे आपल्याला CBSE मधील NCERT बेस्ड असणारे एज्युकेशन आपल्याला महाराष्ट्र स्टेटमधल्या शिक्षण प्रणालीमध्ये स्टेट बोर्डमध्ये येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल CBSEकडे ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडे सुद्धा येणाराचा कल वाढेल आणि त्याकडे जाण्यासाठी सरकार प्रमोट करणार आहे। त्यामुळे शाळा बंद पडणाऱ्यांची संख्या वरचेवर कमी होईल। त्याचबरोबर एक्सेस शिक्षक होणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी होणार आहे। नवीन शिक्षण धोरण किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी 2025 पासून इम्प्लिमेंट होईल अशी आपण सरकारकडून आशा करू आणि हे शासनाने घेतलेलं CBSEचा अभ्यासक्रम हा स्टेट बोर्ड महाराष्ट्र राज्यातल्या कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षण 10वी पर्यंतच्या एज्युकेशनपर्यंत शिक्षणामध्ये जो बदल करणार आहेत हा सर्व अभ्यासक्रम बदल करण्याची सिस्टम राज्य सरकारने त्वरित लागू केलेली गोष्ट आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अंतिम टप्प्यावर येऊन आपल्याला सेंट्रल प्रोसेसमध्ये 12वी नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या यशाची एक प्रकारचं यश वाढण्याची शक्यता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची होऊ शकते। या अनुषंगाने राज्य शिक्षण
मंडळाने हे जे नवीन शैक्षणिक धोरण किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी घेतलेलं आहे या संदर्भातल्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.